वेलकम टू माय यूट्यूब चॅनल केमिस्ट्री 10/7. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त PYQ इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा मोस्ट प्रेडिक्टेड संभाव्य प्रश्न जे पेपरला येऊ शकतात त्याच्यावर आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला कोणीही स्किप करू नका. चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तसंच तुम्हाला पेपरबद्दल कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये एंटर करा. मी त्याच्यावर नवीन व्हिडिओ बनवून आपण लवकरच टाकू. ठीक आहे, तर आपण चॅप्टर वाईज PYQ मोस्ट IMP किंवा मोस्ट प्रेडिक्टेड असे क्वेश्चन बघणार आहोत. आत्ता ह्या प्रश्नासाठी ठीक आहे, आपण पुढे त्यावर चर्चा करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कोणी स्किप करायचं नाही, कारण व्हिडिओमधली प्रत्येक लाईन किंवा प्रत्येक क्वेश्चन हा खूप महत्त्वाचा असणार आहे. ओके, तर आपण जर चॅप्टर वाईज बघितलं, चॅप्टर नंबर 1 वॉटर ट्रीटमेंट आहे. वॉटर ट्रीटमेंट बरोबर, हे आपलं काय आहे, चॅप्टर नंबर 1 आहे. चॅप्टर नंबर 1 मध्ये महत्त्वाचे पॉईंट कुठले कुठले आहेत, तुमच्याकडे सिलेबस असेलच. ओके, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट कोणते कोणते, तर पहिला पॉईंट येऊन लागतो तो म्हणजे काय, आता इंट्रोडक्टरी पार्ट, हार्ड वॉटर काय असतं, सॉफ्ट वॉटर काय असतं, टेम्पररी हार्डनेस काय, परमनंट हार्डनेस काय, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम फक्त मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. की टेम्पररी हार्डनेसला दुसरं नाव काय, तर त्याला अल्कलाइन हार्डनेस पण म्हणतात. परमनंट हार्डनेसला दुसरं नाव काय, तर परमनंट हार्डनेसला दुसरं नाव नॉन अल्कलाइन हार्डनेस किंवा नॉन कार्बोनेट हार्डनेस पण म्हणतात. तुम्हाला टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्याच्या मेथड विचारल्या जाऊ शकतात. तर टेम्पररी हार्डनेस आपण बॉइलिंगने रिमूव्ह करू शकतो. परमनंट हार्डनेससाठी 3 मेथड दिल्या गेलेल्या आहेत, आयन एक्सचेंज, हॉट सोडा लाईम आणि RO. या प्रकारचे क्वेश्चन आपण डिफरन्शिएट करणार आहोत की कुठले क्वेश्चन MCQ साठी विचारले जातील आणि कुठले क्वेश्चन 6 मार्कासाठी विचारले जाणार आहे. आता पॅटर्न जर तुम्हाला माहिती नसेल तर आपण त्याच्यासाठी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे, इंजिनिअरिंग केमिस्ट्री आपली प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ तुम्हाला बघून घ्यायचा आहे. तो बघितल्यानंतर तुम्हाला लवकरच पॅटर्न कळून जाईल आणि त्याच्यावरून तुम्ही पेपर कसं लिहायचं हेही तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे. तर याच्यामध्ये आपण डिफरन्शिएट करून टाकू. तुम्ही जर चॅप्टर स्टार्ट केलं इंट्रोडक्शन, काही विद्यार्थी इंट्रोडक्शन पण वाचतात. इंट्रोडक्शनमधला काहीही क्वेश्चन येत नाही, तुम्हाला एखादा MCQ असेल तर तो येऊ शकतो. इंट्रोडक्शनचा पार्ट सोडून द्या. त्यानंतर हार्डनेस. ओके, हार्डनेस म्हणजे काय, टू प्रिव्हेंट लॅदरिंग ऑफ सोप म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यानंतर वॉटर. ओके, वॉटरचे 2 टाईप, कुठले कुठले, हार्ड वॉटर आणि सॉफ्ट वॉटर. आपण एकदम शॉर्टकट घेणार आहे याच्यामध्ये. मी तुम्हाला फक्त हेच सांगणार आहे कुठले क्वेश्चन IMP आहे, कुठल्या क्वेश्चनवर तुम्हाला काय मोस्ट टार्गेट करून जायचं आहे, कुठले प्रश्न MCQ मध्ये, कुठले क्वेश्चन 6 मार्कामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. तर हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर, याच्यात लॅदर क्रिएट होत नाही, हार्ड वॉटरमध्ये सॉफ्ट वॉटरमध्ये लॅदर क्रिएट होते, सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यानंतर हार्डनेस. ओके, हार्डनेसचे 2 टाईप पडतात, एक म्हणजे टेम्पररी हार्डनेस आणि दुसरा म्हणजे परमनंट हार्डनेस. टेम्पररी हार्डनेस आपण बॉइलिंगने रिमूव्ह करू शकतो. याला आपण स्पेशल मेथड वापरतो, त्यात आयन एक्सचेंज, सोडा लाईम आणि रिव्हर्स ऑस्मोसिस या प्रकारच्या मेथड आहेत. हे प्रश्न जे आहेत हे सर्व MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. हे क्वेश्चन तुम्हाला मॅक्सिमम कुठे विचारले जाऊ शकतात, MCQ मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याच्यावर जास्त फोकस करण्याचं काहीही कारण नाही. याच्यात एकदम शॉर्ट विचारलं असेल, लॅदर फॉर्म होतो त्याला काय म्हणतो आपण. त्यानंतर परमनंट हार्डनेससाठी कुठले फॅक्टर असतात, तर त्यासाठी क्लोराईड किंवा सल्फर इम्प्युरिटीज प्रेझेंट असतात, त्या महत्त्वाच्या आहेत परमनंट हार्डनेससाठी. याच्यामध्ये बायकार्बोनेट प्रेझेंट असतात, SCO3 ज्याला आपण म्हणतो. ओके, हे सगळे काय MCQचे क्वेश्चन आहेत. पण तुम्हाला त्यानंतर फोकस करायचं आहे 6 मार्क्सच्या क्वेश्चनवर. 6 मार्कासाठी हे झालं MCQचा पार्ट. आता आपण जर याच्या पुढे गेलो तर तुम्हाला सांगतो मी की याचा नेक्स्ट पॉईंट जो आहे, डिसएडव्हान्टेजेस ऑफ हार्ड वॉटर. काय डिसएडव्हान्टेजेस ऑफ हार्ड वॉटर. हा क्वेश्चन 6 मार्काला बॅकलॉगच्या पेपरला मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे. 2024-25च्या बॅचला हा क्वेश्चन बॅकलॉगमध्ये येऊन गेलेला आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे हा काय PYQ क्वेश्चन आहे. आता तुमच्याकडे ज्या नोट्स अवेलेबल असतील, आत्तापर्यंत तुमच्याकडे नोट्स तर आली येऊनच गेले असतील. माझ्या नोट्स बऱ्याचशा कॉलेजला आहेत. जर तुम्हाला त्या भेटल्या नसतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एंटर करायचे नोट्स म्हणून तुमचा नंबर किंवा ईमेल ID टाकायचा, तिथं मी शेअर करून देईल. पण सध्या तरी तुमच्याकडे ज्या नोट्स अवेलेबल आहेत त्याच्यामधूनच तुम्ही स्टडी चालू ठेवा, कारण ऐन वेळेस तुमच्याकडे जर वेगळ्या नोट्स आल्या तर तुमचं उलट त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. त्यापेक्षा जो नोट्स तुम्ही आधी वाचलेला आहेत त्याच नोट्सवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, PYQ म्हणून हा क्वेश्चन काय महत्त्वाचा आहे, डिसएडव्हान्टेजेस ऑफ हार्ड वॉटर. हा क्वेश्चन 6 मार्काला येऊ शकतो. ठीक आहे, हा एक क्वेश्चन पहिल्या चॅप्टरमध्ये महत्त्वाचा आहे. दुसरं क्वेश्चन आहे, हा पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन आहे आयन एक्सचेंज मेथड. आयन
एक्सचेंज मेथड. ओके, आयन एक्सचेंज मेथड ही किती मार्काला येऊ शकते? 6 मार्काला. ही दोन वेळा आत्तापर्यंत विचारली गेलेली मेथड आहे. मोस्ट IMP क्वेश्चन करून घ्यायला. हा जो आहे हा काय या चॅप्टरमधला मोस्ट IMP क्वेश्चन आहे. ओके, काय मोस्ट IMP क्वेश्चन आहे. PYQ पण येतो यावर्षी विचारले जाण्याचे चान्सेस आहे. व्हेरी IMP करून घ्या ॲज वेल एज हा काय PYQ. याच्या आधी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. यात तुम्हाला माहिती रेझिन असतात 2 प्रकारच्या, याप्रमाणे टँक असतात, त्याच्यात काय असतात रेझिन असतात. ओके, हे सर्व तुम्हाला माहिती असेलच. अडाइन एक्सचेंज रेझिन, कटाइन एक्सचेंज रेझिन असतात. त्यानंतर एक क्वेश्चन महत्त्वाचा, सोडा लाईम मेथड. हॉट सोडा लाईम मेथड. हॉट सोडा लाईम मेथड. ओके, ही पण एक महत्त्वाची मेथड आहे आणि ही मेथडही विचारली गेलेली आहे. हा पण काय एक PYQ तुम्ही म्हणू शकता. 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. PYQ पण आहे ॲज वेल एज हा काय IMP पण आहे. मोस्ट IMP, व्हेरी IMP. आयन एक्सचेंज मेथड हा व्हेरी IMP मध्ये टाकून घ्या. ओके, त्याच्यानंतर हा पण काय PYQ पण क्वेश्चन आहे. ओके, हे दोघं क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चौथा महत्त्वाचा क्वेश्चन आहे पहिल्या चॅप्टर मधला, तो म्हणजे याच्यानंतर आपण बघितलं तर आरो येतो. आरो. ओके, आरो. पण आरो रिव्हर्स ऑस्मोसिस आत्तापर्यंत काय विचारला गेलेला नाहीये आणि त्याच्यावर 6 मार्काचा प्रश्न जनरली येण्याचे चान्सेस काय फार कमी आहेत. याच्यावर थेरी पार्ट असल्यामुळे किंवा याच्यापेक्षा काही पार्ट खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे चॅप्टरमध्ये आरो हा क्वेश्चन एवढा काय टार्गेट केला जात नाही किंवा एवढा विचारले जाण्याचे चान्सेस याचे काय फार कमी आहेत. ओके, याची फक्त जर तुम्हाला हा क्वेश्चन आलाच तर न्यूमेरिकलला अटॅच क्वेश्चन येऊ शकतो की डिफाईन रिव्हर्स ऑस्मोसिस आणि तुम्हाला 4 मार्काला खाली न्यूमेरिकल पण दिलेलं असेल. या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो पण पर्टिक्युलरली 6 मार्कासाठी याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे ॲड करा तुम्ही EDTA मेथड. EDTA ही पण महत्त्वाची मेथड आहे आणि आत्ताच नुकताच जो बॅकलॉगचा पेपर झालेला आहे 12 तारखेला त्याला हा EDTA हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. डिटर्मिनेशन ऑफ टोटल हार्डनेस बाय EDTA मेथड. मग त्याच्यासाठी तुम्हाला डेरिवेशन काढायचं, टेम्पररी परमनंट, त्याच्यासाठी प्रिन्सिपल पण द्यावा लागणार तुम्हाला. या प्रकारे हे इक्वेशन येऊन गेलेलं आहे 6 मार्क्ससाठी. बॅकलॉगच्या पेपरमध्ये आलेला आहे. ठीक आहे, बॅकलॉग रेग्युलरला हा प्रश्न आलेला नाही अजूनपर्यंत. बॅकलॉगला 6 मार्कासाठी हा क्वेश्चन आत्ताच आलेला आहे 12/1/26 तारखेला. ओके, 3-4 दिवसापूर्वी जो बॅकलॉग झालेला त्या दिवशी आलाय तो पेपर. त्याच्यानंतर DO बरोबर. DO हा क्वेश्चन मागच्या वर्षी येऊन गेलेला आहे सेकंड सेमिस्टरला. आता सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 दोघं काय सारखेच असतात, दोघांचा सिलेबस सारखाच आहे, फक्त काय होणार आहे डिपार्टमेंट चेंज होणार आहे. तर हा क्वेश्चन AML आणि EC या ब्रांचला येऊन गेलेला होता. DO डिफाईन DO आणि त्याच्यावाला काय विचारलं होतं त्यांनी प्रिन्सिपल आणि डिटर्मिनेशन ऑफ DO ची मेथड विचारलेली होती. हा पण PYQ आहे, मोस्ट IMP PYQ आहे. ठीक आहे, PYQ ॲज वेल ॲज मोस्ट IMP क्वेश्चन आहे. राईट. त्यानंतर याचा नेक्स्ट पार्ट जो येतो तो न्यूमेरिकल्स येतो. या चॅप्टरमधला नेक्स्ट पार्ट काय न्यूमेरिकल्स. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की न्यूमेरिकली आत्तापर्यंत विचारले गेलेले नाही आहे. आत्तापर्यंत जेवढे पेपर झाले त्यामध्ये फर्स्ट चॅप्टरचे न्यूमेरिकल अजूनपर्यंत आलेले नाही आहेत आणि न्यूमेरिकलवर जास्त फोकस करू नका कारण न्यूमेरिकल येण्याचे चान्सेस फार कमी असतात. बिकॉज पहिल्या चॅप्टरचे फार कमी आहेत, बिकॉज त्यामध्ये अदर पार्ट पण, ह्या चॅप्टरचा अदर पार्ट पण काय फार महत्त्वाच्या मेथड आहेत त्याच्यामुळे आणि न्यूमेरिकल आलाच तर तो 4 मार्काला येईल आणि त्याला अटॅच रिव्हर्स ऑस्मोसिस किंवा यासारखे एरेशन वगैरे यासारखे डेफिनेशन 2 मार्काला प्लस न्यूमेरिकल 4 मार्काला असं 6 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. आता पहिलं चॅप्टर तुम्ही जर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघितलं त्याच्यावर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की 6 मार्कासाठी चॅप्टर 1चे फक्त 2च क्वेश्चन येतात. ते दोघं पण काय कंपल्सरी आहे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षामध्ये त्याच्यामुळे दोघं सॉल्व्ह करायचे = 12 मार्क. याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन नाही आहे, तुम्हाला दोघं अटेम्प्ट करायचे आहेत. पण न्यूमेरिकल आला तर न्यूमेरिकल फक्त 6 मार्काला येणार नाही तर तो फक्त किती मार्काला येईल 4 मार्काला आणि त्याच्यासोबत अटॅच 2 मार्काला एखादी डेफिनेशन येऊ शकते. ओके, याच्या पुढे गेलो आपण तर 3 महत्त्वाचे कन्सेप्ट येतात ते म्हणजे एरेशन, सेडिमेंटेशन आणि डिसइन्फेक्शन. बरोबर. आता मी तुम्हाला मागे पण सांगितलं की एरेशन यासारखे जे कन्सेप्ट आहेत हे न्यूमेरिकलला अटॅच किंवा मग एका याच्यामध्ये 2 क्वेश्चन टाकून दिलेले असतील त्यांनी की एरेशन राईट शॉर्ट नोट ऑन एरेशन आणि बी सेडिमेंटेशन असाही क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला की राईट शॉर्ट नोट ऑन एरेशन अँड सेडिमेंटेशन. एरेशन A पॉईंट दिला असेल एरेशन आणि B दिलेला असेल सेडिमेंटेशन. ओके,
सेडिमेंटेशन, या दोघांवर क्वेश्चन येऊ शकतो. आत्ता जो नुकताच बॅकलॉगचा जो पेपर झालेला आहे 12/1/26ला 12 तारखेला जो बॅकलॉगचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये डिसइन्फेक्शन हा प्रश्न पूर्णपणे 6 मार्काला विचारला गेलेला आहे. म्हणजे काय, आता अशा प्रश्नांवर सुद्धा विचारलं जातं आहे. पूर्णपणे हा क्वेश्चन जो येतो किती मार्काला आलेला आहे, 6 मार्काला येऊन गेलेला आहे. ओके, हे लक्षात घ्यायचं. डिसइन्फेक्शन असे क्वेश्चन आले तर याला अटॅच काय येऊ शकतो, पुन्हा न्यूमेरिकल पण येऊ शकतो, म्हणजे टोटल 6 मार्काला. पण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला मी काय काय सांगितलं इम्पॉर्टंट, आयन एक्सचेंज मेथड, हॉट सोडा लाईन मेथड, EDTA आणि DO हे फार 4 महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे PYQ पण आहे आणि मोस्ट IMP पण आहे. ह्या 4ही क्वेश्चनवर जास्तीत जास्त फोकस करण्याचा प्रयत्न करा. ओके, अदर या चॅप्टरमध्ये जर उरलेला जो पार्ट आहे त्याच्यावर मॅक्सिमम MCQ येण्याचे चान्सेस आहे. हार्ड वॉटर, सॉफ्ट वॉटर तेवढे, आणि तसंच MCQ आणखी EDTA मेथडवर येऊ शकतं. MCQ मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, एक 30 ते 32 मिनिटाचा व्हिडिओ येतो, तो तुम्ही बघा. आणि तरी पण काही प्रॉब्लेम आला असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ती कमेंट करा, म्हणजे मला कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे. थँक्यू.